Properties of determinant मधली property 4. If each element of a row or column, if each element of a row or column of a determinant is multiplied by constant k, then the value of the new determinant is k times the value of the given determinant. Now here operation is, that is Ri turn or change to KRI. Use multiple of determinant by k. Here constant value is k, means new determinant d1, its value is equal to k d, and new determinant d2, this is the value of new determinant, and it is equal to k into value of original determinant. तर चौथा गुणधर्म काय आहे डिटर्मिनंटचा? जर डिटर्मिनंटच्या प्रत्येक एलिमेंटला, म्हणजे रो मधल्या किंवा कॉलम मधल्या प्रत्येक एलिमेंटला आपण जर एखाद्या कॉन्स्टंट नंबरने मल्टिप्लाय केलं, इथे समजा के इज हिअर कॉन्स्टंट, के नी मल्टिप्लाय केलं, तर जो न्यू डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू किती असणार आहे? के टाइम्स द व्हॅल्यू ऑफ गिव्हन डिटर्मिनंट, म्हणजे के गुणिले व्हॅल्यू ऑफ ओरिजिनल डिटर्मिनंट, के गुणिले व्हॅल्यू ऑफ ओरिजिनल डिटर्मिनंट. तर आता आपण हे व्हेरीफाय करू. एखाद्या रोला किंवा एखाद्या कॉलमला आपण के ने मल्टिप्लाय करू आणि आन्सर चेक करू ओरिजिनल, आणि नंतरचं जे आपण मल्टिप्लाय केलं कॉन्स्टंटनी त्याचा आन्सर इक्वल टू के डी आहे का नाही एवढं बघायचं आपल्याला. के इंटू व्हॅल्यू ऑफ ओरिजिनल डिटर्मिनंट मीन्स गिव्हन डिटर्मिनंट. आता हा इथे ओरिजिनल डिटर्मिनंट आहे डी, ह्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची. तर आपण काय करत असतो, फर्स्ट रो घेत असतो, ह्याच्यातले प्रत्येक एलिमेंट 2 इंटू 3 इंटू 4 मीन्स 12 मायनस 5 इंटू 2 मीन्स 10 मायनस 3 1 इंटू 4 3 इंटू 2 6 प्लस 4. तर इथे आपण 2 3 4 नी मल्टिप्लाय केलं, एकदा इथे मायनस केले, इथे प्लस केले, आणि डिटर्मिनंट घेतला कोणता? स्मॉल डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 विच आर इन दिस डिटर्मिनंट एलिमेंट्स आर रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. आणि इथे आपण परत मल्टिप्लाय करायचं आणि मायनस करायचं. 1 इंटू 5 5 आणि 3 इंटू 3 9. आता हे सॉल्व्ह करायचं. मग 2 12 मायनस 10 2 3 निगेटिव्ह 2 प्लस 4 निगेटिव्ह 4 मीन्स 4 प्लस 6 मायनस 16 मीन्स 10 मायनस 16 मीन्स मायनस 6. मग ह्याची व्हॅल्यू किती आहे? निगेटिव्ह 6 मायनस 6. हा जो ओरिजिनल डिटर्मिनंट आहे ह्याची व्हॅल्यू आहे 6. आता आपण असं करू, सेकंड रो ला के नी मल्टिप्लाय करू. इथे सेकंड रो मध्ये कोणते रो मध्ये कोणते एलिमेंट्स आहे? सेकंड रो मधले एलिमेंट आपण रिप्रेझेंट करू 1 3 2 1 3 2. तर इथे आपण सेकंड रो ला के ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग ईच एलिमेंट ऑफ सेकंड रो ऑफ डी बाय के. इथे सेकंड रो ला आपल्याला के ने मल्टिप्लाय करायचं, न्यू डिटर्मिनंट आपल्याला घ्यायचं आहे. D1 इज न्यू डिटर्मिनंट. इथे आपण के नी सेकंड रो ला मल्टिप्लाय करायचं. फर्स्ट रो तसाच ठेवायचा 2 3 4 अँड सेकंड रो मीन्स 1 इंटू के मीन्स के 3 इंटू के 3k अँड 2k अँड थर्ड रो इज 3 5 4. आता हा डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करायचा आहे आणि व्हेरीफाय काय करायचं आपल्याला? तर D1 इक्वल टू के डी. तर इथे आपण हा D1 एक्सपांड करू. एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा. इथे 2 नी मल्टिप्लाय करायचं आहे. पहिल्यांदा 3k इंटू 4 मीन्स 12k मायनस 5 इंटू 10k मायनस 3. Now take remaining elements which are not in this column, that is second column first row. The remaining elements are 4k 2k 3 and 4. K into 4k minus 3 into 2 6k प्लस, आता प्लस साइन घ्यायची आहे, 4 ने मल्टिप्लाय करायचं ह्या डिटर्मिनंटला. k इंटू 5 5k मायनस 3 इंटू 3k मीन्स 9k. आता हे सॉल्व्ह करून घेऊ आपण. मग 2 इंटू 2k मायनस 3 मायनस 2k प्लस 4 मायनस 4k मीन्स 4k मायनस negative becomes here positive 6k. Here negative 16k means 10k minus 16k means negative 6k means k in bracket 6. But negative 6 is the value of determinant d. d ची व्हॅल्यू ओरिजिनल जो डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू किती आहे? निगेटिव्ह 6 आहे. मीन्स D1 इक्वल टू के डी. आता इथे आपण रोला मल्टिप्लाय केलं होतं सेकंड रोला. आता आपण थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करू के नी. Multiplying the each elements of third column of D by K, and we get the determinant 2 3 4k 2k and 4k. आता हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करू आणि ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येणार आहे प्रॉपर्टी वरून? D2 मीन्स k इंटू डी. डी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती, D इक्वल टू निगेटिव्ह 6 आहे हे आपल्याला माहिती. म्हणजे D2 इक्वल टू निगेटिव्ह 6k म्हणजे k इन ब्रॅकेट निगेटिव्ह 6. आता आपण सॉल्व्ह करून हे आन्सर येते का आपल्याला चेक करायचे.
2 ने मल्टिप्लाय करायचं ह्या डिटर्मिनंटला. 2 into 4k means 12k minus 5 into 2 10k. 5 into 2k means 10k minus 3. आता कोणते एलिमेंट्स घ्यायचे विचार. नॉट इन धिस कॉलम अँड इन धिस रो. ह्या रो मध्ये नसलेले ह्या कॉलम मधले नसलेले. रिमेनिंग आर 1 4 2k and 3. मल्टिप्लाय 1 into 4k means 4k minus 3 into 2 6k. 3 into 2k means 6k. प्लस घ्यायचे आता 4k ने मल्टिप्लाय करायचंय. इन ब्रॅकेट नाउ टेक दिस डिटर्मिनंट. क्रॉस मल्टिप्लिकेशन and subtract. 1 into 5 5 minus 3 into 3 9. Now 2 in bracket 2k minus 3 into 2k plus 4k minus 4. That's all करून घेऊ. 2k into 2k 4k. निगेटिव्ह निगेटिव्ह becomes here पॉझिटिव्ह. मल्टिप्लिकेशन ऑफ टू निगेटिव्ह नंबर इक्वल टू पॉझिटिव्ह नंबर. दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन येतो. 3 गुणिले 2 6 आणि ते हे k आणि इथे मायनस वजाबाकी घ्यायची. वजा 4 गुणिले 4 16. 4 into 4 16k means 4k plus 6k means 10k minus 16k means negative 6k. d2 equal to negative 6k means d2 equal to k in bracket negative 6 means d2 equal to k d because d is equal to negative 6. इथे तुम्ही कोणत्याही रोला फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो कोणत्याही रोला तुम्ही मल्टिप्लाय करू शकता एका कॉन्स्टंटनी. तसंच कोणत्याही कॉलमला फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलमला आपण के नी मल्टिप्लाय करायचा अँड आन्सर इक्वल टू के डीच येणार आहे. म्हणजे निगेटिव्ह 6k येणार आहे. तर अजून तुम्ही व्हेरीफाय करू शकता. इथे आपण सेकंड रोला मल्टिप्लाय केलं होतं पहिल्यांदा d1 इक्वल टू तेव्हा आणि d2 साठी आपण थर्ड कॉलमला मल्टिप्लाय केले के नी. तर तुम्ही आता सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करा के नी आणि आन्सर काढा अँड इट इज इक्वल टू के डी.